नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे स्क्रॅपरच्या बद्दल माहिती. स्क्रॅपर हा एक प्रकारचा कटिंग टूल्स आहे. स्क्रॅपर टू स्टीलपासून किंवा हाय कार्बन स्टीलपासून तयार केलेले असतात. या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या जुन्या फायली असतात, ज्या जुन्या फायलीचे टीथ वगैरे खराब झालेले असतात, त्या फायलीपासून सुद्धा आपण स्क्रॅपर तयार करू शकतो. स्क्रॅपरचा वापर आपण जे मशीनिंग केलेले जे पार्ट असतात किंवा फायलिंग केलेले जे जॉब असतात, त्या जॉबच्या पृष्ठभागावर जे हाय स्पॉट तयार झालेले असतात, जे हाय स्पॉट आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, त्या हाय स्पॉटला कमी करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपण स्क्रॅपरचा उपयोग करतो. स्क्रॅपरच्याद्वारे जे ऑपरेशन्स केले जाते त्याला स्क्रॅपिंग असे म्हणतात. स्क्रॅपिंग करत असताना जॉबच्या लांबी रुंदीनुसार एक BIS नुसार एक अलाउन्स ठेवलेला असतो. हा अलाउन्स 0.1 mm ते 0.4 mm पर्यंत असतो. स्क्रॅपिंगच्या क्रियेमध्ये एका स्ट्रोकमध्ये जे मटेरियल रिमूव्ह होते ते मटेरियल 0.005 mm ते 0.007 mm पर्यंत एका स्ट्रोकमध्ये मटेरियल रिमूव्ह होते. यानंतर पाहूया आपण स्क्रॅपरचे प्रकार. आपण पाहणार आहे स्क्रॅपरचे प्रकार. स्क्रॅपर हे 6 प्रकारामध्ये असतात. सर्वप्रथम आपण पाहूया फ्लॅट स्क्रॅपर. आता या फ्लॅट स्क्रॅपरचा यूज आपण जॉबच्या पृष्ठभागावर जे हाय स्पॉट असतात, त्या हाय स्पॉटला जॉबच्या पृष्ठभागावरील जे हाय स्पॉट असतात त्यांना काढण्यासाठी आपण फ्लॅट स्क्रॅपरचा वापर करतो. आता हा फ्लॅट स्क्रॅपर बघा, याचे काही भाग आहेत, काही पार्ट आहेत. या पार्टची नावं आपण पाहूया. सर्वप्रथम हँडलच्या सहाय्याने आपण स्क्रॅपरला पकडतो. त्यानंतर ही टँग आहे. त्यानंतर टँगनंतर ही संपूर्ण बॉडी आहे आणि हा कटिंग एज आहे. आता हा जो कटिंग एज आहे याला ग्राइंडरच्या सहाय्याने आपण याला 81 डिग्रीमध्ये ग्राइंडिंग करतो, म्हणजे धार लावतो. आणि ती